पारंपरिक इंधनावर चालणारी वाहनं किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स अधिक पर्यावरणपूरक होऊन कार्बन फूटप्रिंट कमी होण्यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये सतत डेव्हलपमेंट करण्यात येते। ही डेव्हलपमेंट केवळ इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटारपुरतीच मर्यादित न राहता गाडीसाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या पार्टसाठी देखील बदलते। लो रोलिंग रेझिस्टंट टायर्स हे त्याचंच पुढचं पाऊल आहे। नमस्कार, मी सागर, तुम्ही बघता इन्फो गप्पा। आजच्या या भागात जाणून घेऊयात वाहन क्षेत्रामध्ये अत्यंत नवीन असलेल्या लो रोलिंग रेझिस्टंट टायर विषयी। पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनापासून ते इलेक्ट्रिक वाहनापर्यंतचा स्विच आपण मोठ्या वेगाने केला आहे। अर्थात याला नागरिकांमध्ये आलेली जागरूकता यासोबतच आश्वासक टेक्नॉलॉजीची साथ लाभली आहे। यालाच पूरक ठरण्यासाठी पारंपरिक इंधनावर चालणारी वाहने असो किंवा ईव्हीज असो, कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि वाहन व्यवस्था अधिक शाश्वत होण्यासाठी ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये सतत नवीन बदल होत आहेत। केवळ गाडीचा मायलेज वाढवण्यापर्यंत किंवा एका चार्जवर जास्तीत जास्त किलोमीटर जाण्यासाठी इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटरमध्ये बदल करण्यासोबतच गाडीसाठी आवश्यक अशा टायरमध्येही बदल करण्यात येत आहेत। आता तुम्ही म्हणाल की टायर फक्त ट्यूबलेस असले किंवा वेगवेगळ्या टेरेनमध्ये चालणारे किंवा पंक्चर झाल्यावरही आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवतात, तर एवढं पुरेसं आहे की? मात्र टायरची टेक्नॉलॉजी फक्त एवढ्यावरच थांबलेली नाहीये। गाडीचा मायलेज किंवा रेंज वाढवण्यासाठी टायरमध्ये बदल केले जात आहेत। ही बदलती टेक्नॉलॉजी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गाडी रस्त्यावरून चालताना मायलेज किंवा ईव्हीच्या बाबतीत रेंज कमी होण्यासाठीची काही कारणं आहेत। गाडीचं वजन, वाहता वारा, रस्त्यावर होणारं टायरचं घर्षण ही त्यातली काही मुख्य कारणं। गाडीचं वजन कमी करण्यासाठी मेटलच्या ऐवजी जास्तीत जास्त फायबरचा किंवा हाय एंड गाड्यांमध्ये कार्बन फायबरचा वापर केला जातोय। त्यासोबतच गाड्यांचं एरोडायनामिक्सही अधिक चांगल्या पद्धतीने डिझाईन करून त्याचं उत्पादन केलं जातंय। त्यासोबतच आता टायरचं घर्षण कमी होऊन रस्त्यामुळे वेगाला होणारा प्रतिरोध कमी करण्यासाठीही प्रयत्न केला जातोय। यालाच लो रोलिंग रेझिस्टन्स असं म्हणतात। यामुळे टायर चालताना घर्षण कमी होत असल्यानं ऊर्जाही कमी लागते। त्यामुळे वाहनाला गतिमान ठेवण्यासाठीची लागणारी शक्ती कमी होते। यासाठी टायरमध्ये वापरण्यात आलेलं मटेरियल, बदललेलं डिझाईन, ट्रेड पॅटर्न यामुळे हे साध्य होण्यास मदत मिळाली आहे। रोलिंग रेझिस्टन्स कमी झाल्यानं इंधनाची कार्यक्षमता वाढते, तसंच ईव्हीच्या बाबतीत रेंज वाढण्यास मदत होते। परिणामी कार्बन उत्सर्जन कमी होण्यासोबतच इंधनावर आणि चार्जिंगवर होणारा खर्चही कमी होतो। रोलिंग रेझिस्टन्स समजून घेण्यासाठी क्रेझी बॉल आणि नेहमीच्या रबरी बॉलचं आपण उदाहरण घेऊयात। एखाद्या समतल पृष्ठभागावर हे दोन्ही बॉल एका स्पीडनं ढकलले असता रबरी बॉलच्या तुलनेत क्रेझी बॉल जास्त लांबवर जातो। या बॉलचं रोलिंग रेझिस्टन्स अत्यंत कमी असल्यानं हे शक्य होऊ शकतं। त्याचप्रमाणे टायर तयार करताना टेक्नॉलॉजीमध्ये बदल करून टायर आणि रस्त्यामध्ये होणारं घर्षण कमी केलं जातं। या टायरवरील नक्षी अर्थात ट्रेड्सचं डिझाईन रस्त्याशी होणारं घर्षण कमी करण्यासाठी तयार केलेलं असतं। त्यामुळे रस्त्यावरची पकड मजबूत राहते, पण रस्त्यावर टायर घासल्यामुळे होणारा प्रतिरोध कमी होत असल्यानं ऊर्जाही कमी लागते। या टायरमध्ये स्पेशलाइज रबर कंपाऊंड वापरण्यात येतात। रस्त्यावर टायरच्या तळातील भाग चिकटतो तेव्हा गाडीचं वजन पडल्यानं टायरचा हा भाग इतर भागापेक्षा अधिक दबलेला असतो। त्यामुळे गाडी पुढे जाण्यासाठी अधिक ऊर्जा लागते। मात्र या स्पेशलाइज रबर कंपाऊंडमुळे टायरवर कमी दाब येतो। पर्यायानं टायरची कार्यक्षमता चांगलीच वाढते। लो रोलिंग रेझिस्टन्स टायर तयार करताना गुणवत्ता असलेलं पण वजनामध्ये तुलनेनं खूपच हलकं मटेरियल वापरलेलं असतं। त्यामुळे टायरचं स्वतःचं वजनही नेहमीच्या टायरपेक्षा खूप कमी असतं। लो रोलिंग रेझिस्टंट टायरमुळे इंजिनाची कार्यक्षमता वाढल्यानं गाडीचा मायलेजही वाढतो, तर ईव्हीच्या बाबतीत रेंजही वाढते। या टायर्समुळे वाहनांना वेगात सातत्य राखण्यासाठी कमी ऊर्जा लागते। परिणामी इंधनाचा कमी वापर होतो आणि कार्बन उत्सर्जनही कमी होते। या टायरचं बदललेलं डिझाईन आणि ॲडव्हान्स ट्रेडमुळे पारंपरिक टायर्सच्या तुलनेत हे जास्त किलोमीटर आणि अधिक कालावधीपर्यंत चालू शकतात। परिणामी सतत टायर बदलण्याची वेळ येत नसल्यानं वाहन मालकांचीही बचत होते। भारतामध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्रात पर्यावरणाचा प्राधान्याने विचार करण्यात येतोय। त्यामुळं लो रोलिंग रेझिस्टंट टायरच्या उत्पादनासाठीही मोठ्या गांभीर्यानं विचार होतोय। सध्या लिमिटेड स्वरूपात काही ठराविक कंपन्यांकडून याची निर्मिती करण्यात येत असली तरी नजीकच्या भविष्यात अशा प्रकारच्या टायरचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि ही गोष्ट आपल्यासाठी फायद्याची ठरणार आहे।
केंद्र सरकारच्या नियामक संस्थांनी कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत अधिक कठोर मापदंड आणि इंधन कार्यक्षमता मानकं तयार केल्यामुळं ऑटोमेकर्सला पर्यावरणपूरक तंत्रज्ञान शोधण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. याचा एकत्रित परिणाम म्हणूनच लो रोलिंग रेझिस्टंट टायरसारखी टेक्नॉलॉजी मूर्त स्वरूपात येते. भारतीय ग्राहकांमध्ये पर्यावरणाच्या बाबतीत जागरूकता वाढतीये. परिणामी स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पार्ट्स तयार करण्यासाठी वाहन उत्पादक कंपन्या सतत प्रयत्न करत आहेत. इको कॉन्शियस मानसिकता असलेले ग्राहक कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी अशा उत्पादनांकडे वळल्यानं मागणीही वाढतीये. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये वाहनांसाठी लो रोलिंग रेझिस्टंट टायरसारख्या पूरक उत्पादनांना चांगलं भविष्य आहे. त्यासाठी वाहन उत्पादक कंपन्या, केंद्र सरकार आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. आपल्या देशामध्ये लो रोलिंग रेझिस्टंट टायरची अद्याप कमी माहिती आहे. अजूनही ग्राहक पारंपरिक ट्यूबलेस टायर घेण्याकडे जास्त वळतात. या टायर्सचे फायदे, गुणवत्ता याविषयी ग्राहकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. या टायर्समध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि मटेरियलचा वापर केला असल्याने टायरची लाईफही वाढलेली आहे. मात्र नेहमीच्या टायर्सच्या तुलनेत हे टायर महाग आहेत. हे टायर घेण्याची मानसिकता तयार करण्यासाठी याची किंमत परवडणारी असायला हवी. त्या दृष्टीने टायर उत्पादन कंपन्यांनी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. लो रोलिंग रेझिस्टंट टायर सिमेंटच्या रस्त्यावर किंवा डांबरी रस्त्यावर योग्य परफॉर्मन्स देऊ शकतात. भारतामध्ये मोठमोठे हायवे आणि रस्त्यांची अवस्था सुधारत असली तरी अद्यापही ग्रामीण किंवा निमशहरी भागातील रस्त्यांची स्थिती जेमतेमच आहे. काही ठिकाणी तर रस्ते केवळ नावालाच आहेत. अशा ठिकाणी या टायर्सच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत असल्यानं पर्यावरणासाठी त्याचा फायदा होणं अवघडच आहे. कार्बन फूटप्रिंट कमी होऊन वाहनांमधून होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी, त्यासोबतच इंधनांच्या वाढत्या किमतीवर लो रोलिंग रेझिस्टंट टायर हा पर्याय म्हणून समोर येऊ शकतो का? याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फो गप्पाला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा.